आमच्या या स्वर्गामध्ये तुम्हाला केवळ स्त्रियांचेच दर्शन होईल। हा स्वर्ग आहे पुरुष विरहित। कितीतरी नरक यातना भोगून आलेल्या स्त्रियांचा स्वर्ग। प्रत्येकीची आपली अशी एक कहाणी आहे। रात्री घरी येत असताना काही पुरुषांनी माझा पाठला केला। मी खूप घाबरलेली, त्यांच्यापासून दूर पळण्याचा प्रयत्नही केला, पण त्यांनी मला एकांतात गाठला आणि एवढ्यावरच ती नराधम थांबली नाही, तर मी आवाज करायला नको म्हणून माझा आवाज त्यांनी कायमचा संपवून टाकला। हो, अरे मला संपवणार हे कोण? तरी जग बोलतच होतं। आम्ही हल्लीच्या मुली तोकडे कपडे घालतो, रात्री अपरात्री बाहेर फिरतो, मग हे असं होणारच। अहो, तुम्हालाही हेच वाटतं का? हो, निव्वळ तोकडे कपडे घातले, रात्री अपरात्री बाहेर फिरलं, म्हणून हे माझ्यावर घडलं असावं? नाही ग, तू आधी शांत हो आणि हे आधी डोक्यातून काढून टाक। तू अगदी अंगावर कपडे जरी घातले असतेस ना, तरी हे घडायचं होतं तेव्हा हे घडलंच असतं। तसंही तू कोणा एकट्याच्या वासनेचा शिकार नाही झालीस ग, 4 जणांनी मिळून अत्याचार केलाय। मग ही तर विकृती आहे ना, सेक्स किंवा नैसर्गिक भावनेच्या पलीकडची विकृती। आणि आपण बायका, आपण स्वतःच गोंधळलेले आहोत। घाला ना तुम्हाला हवेत तसे कपडे, पण हे कपडे घालून तुम्ही मॉडर्न किंवा बोल्ड झाला आहात असं तुम्हाला वाटतं ग? खरंच तुम्ही मॉडर्न बोल्ड आहात? मग हे अपराधी वाटणं आधी थांबव। कशाचा अपराधीपणा घेऊन जगता ग तुम्ही? 4 जणांनी अत्याचार करून सुद्धा ही बाई जगूच शकली असती, अगदी तिला हवं तसं, पण तिला मारलं ते त्या भित्र्या पुरुषांनी। मुझे तो शौहर ने मारा। अरे कौन कहता है जुल्म सिर्फ पराई मर्द करते हैं? अरे अपनों में भी हैवानियत कम थोड़ी ना होती है। औरत तो इनके हाथों का खिलौना है ना, एक को इस्तेमाल किया जी भर गया कि दूसरी चाहिए इन्हें। दूसरी शादी कर रहा था शौहर, भला दूसरी औरत के साथ मैं कैसे देख सकती उसे? इसलिए मैंने तलाक देने से इनकार कर दिया। तो मुझे यहां भेजा गया, जन्नत में। अरे मर्द कहते हैं ना खुद को, अरे मर्द वो जो इंसानियत बचाए, अरे मर्द वो जो मजहब बचाए, अरे मर्द वो जो कुरान की तामीली करे, अरे मर्द वो जो औरत को इज्जत दे, औरत को महफूज रखे। तू तरी तलाक का नाही दिलास ग त्याला? मतलब हे तुम्ही बोलत आहात? माझं प्रेम होतं त्याच्यावर, म्हणून मला लढावंसं वाटलं त्याच्या विरोधात या तलाकच्या विरोधात। मान्य आहे तुला लढावंसं वाटलं, पण कशाची किंमत मोजून? तुझ्या आयुष्याची? अगं तुझं सुख नक्की कशात आहे हे कुठे समजलंय अजून तुला? अगं या तलाकच्या निमित्ताने का होईना तुला एक संधी मिळाली होती ग, तुझं आयुष्य नव्याने सुंदर जगण्याची, अगदी तुला हवं तसं। विचार कर। माझ्याबद्दल तरी काय सांगू, सगळं काही छान सुरू होतं। खूप मोठी अभिनेत्री व्हायचं होतं मला, खूप जपायचे तुम्ही स्वतःला। अभिनेत्री तर नाही होत आलं, पण एकतर्फी प्रेमाचे शिखर मात्र नक्कीच झाले। म्हणजे अगं तुमच्यावर कोणी जीवापाड प्रेम करत असेल तर तुम्ही त्याच्यावर प्रेम केलंच पाहिजे, आताच का? आमच्या अशा कोणी असावा कोणी नसावा हा निर्णय आमचा आम्ही घेतला तर कुठे बिघडलं?
मला किळस यायची ग. तू मला जवळ जरी आला तरी. तू नकार दिलास त्याला. हो, नकार दिला त्याला. त्याला समजायचा खूप प्रयत्न केला, पण त्याने त्याचा स्वाभिमान दुखावला. त्याला वाटलं की मला माझ्या सौंदर्याचा गर्व आहे आणि कशाचाही विचार न करता त्याने माझं सौंदर्य, माझं करिअर, माझी सगळी सगळी स्वप्न एका क्षणात संपून टाकली. माझाही प्रवेश झालाच. वेदनांच्या पलीकडे जाऊन मी इथे येऊन पोहोचलेच. ना इथे कोणी माझा राग करेल, ना इथे कोणाची माझ्यावर वाईट नजर जाईल. काय झालं? परविया नारी रखुमाई समान, हे गेले नेमुनी ठाये चिली. तुकोबा ही ओवी रचून गेले. परस्त्री ही माता रुक्मिणी समान आहे, हा या ओवीचा अर्थ. मग स्वतःला संस्काराचा मेरू म्हणवणाऱ्या या समाजात स्वतःची आई बहीण सोडून बाकी सगळ्या स्त्रियांकडे वासनेच्या नजरेने का बघितलं जातं? तुमच्या रक्ताची नाती आणि आमच्यात बाईपण तर सारखंच आहे ना. मग परत स्त्रीला हात लावताना तुमचं काहीच कसं नाही डगमगत? मला तर माझ्या पोरानंच मारलं. त्याच्या लहानपणी त्याचा बाप मेला. म्या एकटीने त्याला लहानाचं मोठं केलं, शिकवलं, वाढवलं. आणि कसं कोण जाणे वाईट संगतीला लागला आणि एक दिवस दारूसाठी पैक दिलं नाही म्हणून माझ्या जीवावर उठला. बघा या बाईकडं. बिचारी बोलू शकत नाही, पण फक्त लेक जन्माला घातली म्हणून लय अत्याचार केला हो सासरकडच्या मंडळींनी. खरं तर सांगायला लाज वाटती मला बी की एका बाईनच बाईचा जीव घेतला आणि तिचा आवाज कायमचा बंद केला. आता रडते ह्या लेकीच्या आठवणीत. प्राचीन काळी स्त्रीकडे बीज धारण्याचा गुण असल्या कारणामुळे तिला आदिशक्ती मानलं जायचं. मूर्ती बनवून तिची पूजा केली जायची. कालांतराने पुरुष प्रधान संस्कृती वाढत गेली. एकीकडे स्त्रीची पूजा आणि दुसरीकडे विटंबना. असा दुटप्पीपणा वाढतच गेला. त्यांना आई हवी, बहीण हवी, मैत्रीण हवी, बायको आणि सून सुद्धा हवी. मग मुलगी का नको? आज भी अगर बेटी हुई तो दिल से इस्तेमाल कहाँ किया जाता है उसका? अरे बेटी तो बोझ बन जाती है ना. आणि स्त्री जर महत्वाकांक्षी आणि प्रतिभाशाली असेल तर तिची प्रगती समाजाच्या डोळ्यात त्याला फार वेळ लागत नाहीच. अरे एका बाईवर कितीही अत्याचार केला तरीही तुमच्या परिवाराला बांधून ठेवण्यासाठी ती सतत झटत असते. तिला प्रेमाशिवाय काही नको असतं. तुम्ही सर्वजणी काही ना काही भोगून इथे आला आहात, पण हा विचार करा
तुम्ही स्वर्गात आला आहात. स्त्रीचा जन्म मिळाला म्हणून रडत बसू नका. या भोगण्यामागचं कारण स्त्री जन्म नाहीये. मुळात स्त्री शक्तीची तुम्हाला स्वतःलाच जाणीव नाहीये. आपण मुळात स्त्री आहोत म्हणजे दुबळे आहोत हे आधी मनातून काढून टाका. दुबळेपणा हा शरीरात नसतो तर तो मनात असतो. समाज आपल्याला घडवतो म्हणजे काय हो? सतत सतत आपण कसं वागायचं कसं जगायचं हे ठरवून टाकतात हे लोकच. आणि आपण हे सगळं इतकं बिनबोभाटपणे सहजपणे स्वीकारलंय मान्य केलंय म्हणूनच ना. आणि कोणताही अन्याय अत्याचार जेव्हा आपल्यावर होतो तेव्हा अन्याय करणाऱ्याने आपल्या विचारातला दुबळेपणा हेरलेला असतो. चांगुलपणा हा दुबळेपणा होऊ देऊ नका. स्त्री शक्ती या मर्यादेत आहे. पण मर्यादा म्हणजे फक्त स्त्रीच्या नसून इतरांनीही आपल्याशी वागताना बोलताना त्यांना मर्यादा सांभाळायला शिकवणं हे आहे. ही खरी शक्ती.